तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। भारताची आर्थिक राजधानी स्वप्ननगरी शहर मुंबईमधून आता 5 वाजतील थोड्याच वेळात, आणि आता आपण आहोत वरळी सी फेसला। रोजप्रमाणे आपल्या ॲक्टिव्ह इन्कमला पहिला प्रेफरन्स देत मी 12 वाजता काम चालू केले आणि आता 5 तासात 580 रुपये झालेत आपले। रात्री मी शूट नाही केलं कारण काम करायचं होतं, शूट करण्यात बराच वेळ जातो आणि ऑर्डर्स पण लिमिटेडच होतात। आता पण लिमिटेडच अर्निंग झाल्या, बट ठीक आहे। आज 1 जुलै आहे आणि आज तुमच्यासाठी काहीतरी खास आहे, ते सांगेनच थोड्या वेळात। खास म्हणजे मित्रांनो, असं जगावेगळं काही नाही आहे। पहिल्या व्लॉगमध्ये जे मी तुम्हाला सांगत होतो की फायनान्शियल जर्नी, तर ती एका सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला फॉलो करायची आहे। तर सिस्टमॅटिक पद्धत कशी असेल आपली ते तुमच्याशी शेअर करणार आहे, बट आता एकाच व्हिडिओमध्ये सगळं नाही होणार। तर हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेन त्या गोष्टी कशा कशा होत आहेत। हीच एक गोष्ट आहे, पण ती बघू हळूहळू व्हिडिओमध्ये आता कशी आपण फॉलो करतोय त्याला। आता 7:16 झाले आहेत आणि आपल्या 17 ऑर्डर टोटल कंप्लीट झाले आणि अर्निंग झालं आहे 800+। रात्री पाऊस जरा चांगला थांबला होता, काम करायला दिलं होतं चांगलं, पण आता एवढा भरला आहे तेवढ्याच ताकदीनं परत बाउन्स बॅक करायला तयार आहे। पार्सल आपण स्टारबक्समधून घेतलं आहे। स्टारबक्स बोलतात, खरं लोकांना कसं परवडतं काय माहीत। आता सध्या तरी फक्त चहा आणि कॉफी वगैरे घेण्यासाठी 250-300 रुपये वरती वाटतात का आपल्यासारख्याला। आत्ता कुठे जाऊन आपले 1000 रुपये कंप्लीट झाले 10 तासाच्या पेशन्स नंतर। 2-3 आठवडे 1000 रुपयाला बराच टाईम लागते बघितलं तर। आय थिंक मेंटली काहीतरी सेटिंग हल्लं आहे वाटतं। आय थिंक माइंडचा कंट्रोल कमी झाला असा, परत कंट्रोलमध्ये घेतलं पाहिजे माइंडला। 1 जुलैचा कामाचा दिवस आज आपण इथेच थांबवला आहे आणि ही आहे आजची अर्निंग। तसं जास्त काही शूट नाही केले, जास्त करून कामावर फोकस होता। आता विरारला रात्रीपासून प्रॉपर शॉर्ट्स न घेतल्यामुळे व्हिडिओची लेंथ आज जरा कमीच राहील आणि सकाळी मी तुम्हाला बोललो होतो की एका विषयावर आपल्याला बोलायचं आहे। ते जरा तुम्हाला स्पष्ट करतो, मी ज्या काही गोष्टी बोलतो आहे त्याला तथ्य नाही असं काय नाही आहे, कारण गेल्या 6 महिन्यात नाही म्हणता येणार, पण मागच्या 4-5 वर्षात बऱ्याच गोष्टी अशा घडल्यात ज्याच्यातून काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत। तर त्या अनुभवावरून या गोष्टी बोलतो आहे आणि पुढच्या गोष्टी करायच्या त्याच बेसिसवरती पुढे होणार आहे। तर बघूया, वाया भक्कम असणं गरजेचं आहे। मी तुम्हाला काम करताना जे मुंबईत मोठे मोठे टॉवर्स दाखवतो, ते टॉवर्स एका भक्कम पायावर उभे आहेत म्हणून एवढ्या उंचावरती गेले। फायनान्शियल जर्नीमध्ये पण काही गोष्टी अशा आहेत ज्या रोज करणं गरजेचं आहे, तेव्हा त्यातून आपल्याला चांगला आउटपुट मिळणार आहे। जेव्हा क्रिकेट मॅच चालू असते टी व्हीला, तेव्हा आपल्याला टी व्हीवरती म्हणजे असे बऱ्याच वेळा वेगवेगळे स्टॅट्स दाखवले जातात। स्टॅट्स म्हणजे प्लेयरचे रेकॉर्ड्स दाखवले जातात, त्याच्यावरून कधी कधी प्रेडिक्ट केलं जातं की हा प्लेयर म्हणजे एखाद्याची कॅपॅसिटी समजते की तो काय करू शकतो। त्या पर्टिक्युलर प्लेयरचे रिपोर्ट्स दाखवण्यासाठी खूप अगोदरपासून डेटा मेंटेन करावा लागतो त्या प्लेयरचा, तेव्हा आपल्याला ते सेकंदात रिपोर्ट्स बघायला मिळतात। आजच्या जगात डेटाचे इम्पॉर्टन्स आपले विचार करण्याच्या पलीकडे आहे। जर आपल्यासमोर एक व्यवस्थित डेटा असेल तर त्याचं विश्लेषण करून अर्थात ॲनालिसिस करून आपण एक चांगला निर्णय घेऊ शकतो, आणि त्यापेक्षाही चांगलं की त्या गोष्टीवर आपल्याला कंट्रोल मिळवता येतो। कॉर्पोरेट लेवलला मोठमोठ्या कंपन्या ही कामं डेली बेसिसवर केली जातात, त्यासाठी मोठा स्टाफ असतो त्यांच्याकडे, आणि त्यांना जेव्हा पण एखादा भक्कम निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्यांना या डेटाची हेल्प होते आणि ते चांगला निर्णय घेऊ शकतात त्याच्या बेसवर। आपल्याला पण फायनान्शियल जर्नीत आपल्या म्हणजे माझ्या
डेटाची खूप गरज आहे. म्हणून आजपासून आपण आर्थिक जो काय डेटा बनणार आहे फायनान्शियल तो मेंटेन करणार आहे रोजचा रोज. व्हिडिओमध्ये पण मी दाखवेन तुम्हाला. कॉलेजला असताना 11वीला बुक किपिंग अँड अकाउंटिंग हा विषय इंट्रोड्यूस झाला होता. त्यातलं बुक किपिंग म्हणजे हेच आहे की प्रत्येकानं आपलं बुक मेंटेन करणं. आपल्याला पण बुक किपिंग करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आपले पैसे कुठे जात आहेत, कुठे जास्त खर्च होत आहेत किंवा कुठून आपल्याला जास्त रिटर्न्स मिळत आहेत हे समजण्यासाठी आपल्याला फायनान्शियल जर्नीमध्ये हे सगळं मेंटेन करून ठेवायचं आहे. सध्या माझ्या आयुष्यात पर्सनल लेवलला थोडे प्रॉब्लेम चालू आहे आणि जेव्हा यूट्यूब चालू केलं आहे तेव्हापासून बॅक ऑफ द माइंड एक अमाऊंट आहे, त्या अमाऊंटला बीट करायचं आहे आणि ती जर्नी आजपासून चालू होते. 1 जुलै 2024पासून चालू होणार आहे. ती 31 डिसेंबर 2025ला 25पर्यंत कंप्लीट करायची आहे आपल्याला. होईल नाही होईल माहिती नाही, आता सगळं टायमावर डिपेंड आहे. जर त्या अमाऊंटला बीट करू शकलो तर ते माझ्यासाठी सर्वात चांगलं असेल, कारण ती जर अमाऊंट बीट झाली तर जसं पूर्वी सगळा कंट्रोल माझ्या आयुष्याचा माझ्याकडे होता तसंच माझ्या पूर्ण वेळेचा कंट्रोल माझ्याकडे येईल. आणि ती अमाऊंट आहे 25 लाख. वाटतंय का पॉसिबल आहे 1.5 वर्षात 25 लाख अर्न करणं? 25 लाख म्हणजे ते रेव्हेन्यू बेसिसवरती दिसले पाहिजे. 25 लाख एक्सपेन्स वगैरे तर चालू राहणार आयुष्यात. असं नाही की डिसेंबर 2025ला 25 लाख हातात पाहिजेत. फक्त ते ऑन पेपर तरी 25 लाख रेव्हेन्यू बेसिसवरती ते दिसले पाहिजेत. हे एक आहे ते आपल्याला चेस करायचं आहे. मला काय तेवढं अवघड वाटत नाही आहे, मुश्किल आहे, पण आपण मेहनत पण तेवढी घेणार आहे तर ते पॉसिबल तर होईलच. तुम्हाला ते हसण्यासारखं वाटेल 25 लाख म्हणजे 1.5 वर्षात, पण तसं नाही आहे. आपल्याला छोट्या लेवलला ते मुश्किल वाटते, पण जर का मोठ्या लोकांना बघितलं टाटा अंबानी तर त्यांच्या आयुष्यात रोज सेकंदाची किंमत आहे लाख रुपीजमध्ये. आपण अजून पण नाही करू शकत. त्यासाठी आपण रोज जी काय अर्निंग होते ती यूट्यूबला टाकतो आहे आणि आजपासून एक्सपेन्स पण टाकूया, जेणेकरून वेगळं असं काही मेंटेन करायची गरज नाही. ते डे बाय डे व्हिडिओमध्येच मेंटेन होत जाईल आणि एंड ऑफ द डे 31 डिसेंबर 2025ला आपल्याला जे काय रिझल्ट असतील ते समोर असतील. आत्ताच्या बेसिसवरती बघायला गेलं तर आपल्याला अर्निंग सोर्स फक्त जे आपण ॲक्टिव्ह इन्कम करतो आहे, म्हणजे स्वतः फिजिकली इन्व्हॉल्व होऊन जे काम करतो आहे झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं, त्यातून जी अर्निंग होते तीच सध्या आता सपोर्टिव्ह आहे. पण लवकरच आपण अजून अर्निंग सोर्सेस बनवणार आहेत. मला वाटतं होईल पॉसिबल. नाही झालं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, बट इच्छा आहे की व्हावं पॉसिबल, जेणेकरून माझ्या वेळेवर कंट्रोल मिळवता येईल. आणि जर वेळेवर आपला कंट्रोल असेल तर बऱ्याच चांगल्या गोष्टी आपण करू शकतो स्वतःसाठी. आत्ता जसं आपण रोज उठून म्हणजे रोज रात्रीचे जातो कामाला, जे काय 1000 रुपीज अर्न करतो त्या बेसिसवरती जर बघायला गेलं तर 1.5 वर्षाचे एकूण टोटल दिवस होतात 550 दिवस आणि 1000 रुपीज पर डेच्या हिशोबाने जरी पकडायला गेलात तरी एंड ऑफ द डे 550 डेजचे इंटू 1000 केले तर 5,50,000च बनतात. ते 25 लाख कुठे आणि 5,50,000 कुठे अंदाजा पण नाही लावू शकत. त्यावरून तरी अशक्यच आहे ही गोष्ट. पण बाकीचे पण काही सोर्सेस आहेत ते पण आपण ट्राय करायचे आहेत आणि जर त्या सोर्सेसची मदत झाली तर हे टार्गेट काय म्हणजे अशक्य नाही आहे, सहज पॉसिबल आहे. आणि तेच जे ऑप्शन्स आपण ट्राय करणार आहेत ते जर का पॉसिबल होऊन जर का सक्सेसफुल झाले तर मे बी ते तुमच्या पण आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतात. तुम्ही पण ट्राय करू शकता आणि ते तुम्हाला पण हेल्प करतील. हा एकच मोटिव्ह होता
ह्या यूट्यूब चॅनलचा, ते आपण काहीतरी ट्राय करणार आहेत. त्याच्यामुळे जर का आपल्याला सक्सेस मिळाली तर जे आपला ऑडियन्स असेल त्यांना पण त्या गोष्टीची भरपूर मदत होईल. आणि आर्थिक स्थिरता प्रत्येकाच्या आयुष्यात असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आर्थिक स्थिरतेमुळे समाजात पण एक स्थिरता असते. पूर्वीच्या काळात जशी बार्टर सिस्टीम चालायची, बार्टर सिस्टीम म्हणजे अगोदर लोक या आजूबाजूच्या माणसांकडून जे काही वस्तू वगैरे घ्यायचं, त्याच्या रिटर्नमध्ये त्यांना वस्तूच रिटर्न करायच्या, त्याला बार्टर सिस्टीम बोलायचे. पण आता तसं नाही आहे. आता काळ बदलला आहे. प्रत्येक गोष्टी जेव्हा एक्सचेंज होत आहेत तेव्हा मोड ऑफ ट्रान्झॅक्शन हा म्हणजे पैसेच राहत आहेत. तर पैशाचा इम्पॉर्टन्स आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, वेगवेगळ्या लेवलला आहे. 0 to 25 lakhs या टास्कबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा. इझिली पॉसिबल आहे की नाही आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट्स वगैरे करा. कारण आता 3 व्हिडिओ पडलेत, मला आतापर्यंत एकही कमेंट आलेली नाही. या व्हिडिओला तरी तुमचं मत नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं या टास्कबद्दल, होऊ शकतं की नाही होऊ शकत. कमेंट्स करायला काय मुश्किल नाही आहे. आणि ना तुम्हाला कोण तिथे विचारणार आहे, तुम्ही बिंदास कमेंट करू शकता. तर संध्याकाळचे 4 वाजलेत, आपण घराजवळ आहोत. रात्री आपल्याला पुन्हा कामाला जायचं आहे, तर झोपलं पाहिजे जरा, नाहीतर रात्री झोपा येतील परत. हे कन्व्हर्सेशन आपण इथंच थांबूया आता, कारण 550 दिवस आहेत आपल्याकडे अजून. पूर्ण 1.5 वर्ष पडले बोलायला, बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. हे कन्व्हर्सेशन आता इथेच थांबूया. भेटूया पुन्हा रात्री नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.